कष्ट करता जन्म चालला करता जन्म चालला मातीतून जे सोने पिकविता मातीतून जे सोने पिकविता भक्तगणातून गिरे निवडता भक्तगणातून गिरे भक्तगणातून गिरे शिवस्वरूप जगी तो दान करी तो नित्य गुरुचे स्मरण करी। गोसावी बाबा यांनी पालखीच्या पूजनासाठी व्यासपीठाकडे जायचंय। शिवस्वरूप जगी तो दान करी तो नित्य गुरुचे स्मरण करी स्वामी जनार्दन सद्गुरुचे स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरुचे सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय। बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न। शीतल चरणम कोमल चरणम शीतल चरणम। त्यानंतर स्वामीजींचंही पूजन गोसावी बाबा यांच्या वतीने होत आहे। मृदुल चरणम मम गुरु चरणम। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय। बाबाजींचं पूजन संपन्न होतं। प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता सद्गुरुनाथा। जय जनार्दन। ज्यांनी आपल्या आश्रमासाठी जेसीबीची सेवा केली प्रवीण भाऊ राजगुरू, ट्रॅक्टर सेवा पोपट पवार, गोपीनाथ राणा मडवई, पोपट रोडे, शिपलेश्वर मामा जाधव, दौलत श्रावण मडवई यांनी व्यासपीठाकडे यायचे। बाबाजींच्या हस्ते शाल आणि श्रीफळ घेऊन जायचं। तसंच सोमनाथ गिरी महाराज यांचंही पूजन होत आहे। डॉक्टर बाबा यांचंही पूजन होत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय महाराजांचं। गोसावी बाबा यांनी आपल्या आश्रमासाठी 11,000 रुपये देणगी दिली। त्यांचे पूजन स्वामीजींच्या हस्ते होईल। प्राणदाता प्राणदाता सद्गुरुनाथा प्राणदाता। चला जेसीबी सेवाले ट्रॅक्टर सेवाले ज्यांचे नाव घेतले व्यासपीठाकडे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। ज्यांनी आश्रमासाठी योगदान केलं बाबाजींच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय। साउंड सिस्टम वाले रोकडे भाऊ। प्रवीण भाऊ राजगुरू जेसीबी सेवा व्यासपीठाकडे यायचंय। बाबाजींच्या हस्ते श्रीफळ घेऊन जायचंय। गुरु महाराज 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 गुरु महाराज। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। ओ गुरु महाराज
गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज बाळू मामा जाधव बाबाजींच्या हस्ते श्रीफळ घेऊन जायचंय ज्यांनी पायी नर्मदा परिक्रमा केली गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज बाळू मामा जाधव व्यासपीठाकडे यायचंय गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म जय जय गुरु महाराज गुरु जय जना 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 गुरु महाराज 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय रामेश्वर भगवान की जय ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं गृहीतं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मजको न तारि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमः पार्वतीपते हर हर गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन जनार्दन स्वामी महाराज की जय नर्मदेश्वर भगवान की जय ईश्वर महाराज की धन की जय सनातन धर्म की जय संकट मोचन हनुमान की जय चंद्र की रामेश्वर भगवान की जय हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ताले ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय दादरा नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो दादरा नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय 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 ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय दम दम डमरू बोले ओम नमः शिवाय डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय घन घन घंट बोलो ओम नमः शिवाय घन घन घंटा बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 ओम नमः शिवाय बम शंख बोले ओम नमः शिवाय ओम ओम शंख बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोलो नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 ओम नमः शिवाय शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं आपल्याला दर महिन्याला पौर्णिमेचं हे फार मोठं पर्व आपल्या वाट्याला आलेलं आहे. प्रदोष करतातच सर्वजण, पण पौर्णिमेला खूप मोठं महत्त्व आहे. पौर्णिमेचं परिपूर्णत्व फळ परमेश्वर दिल्याशिवाय राहत नाही. शिव आणि शक्ती दोघंही कृपा करतात पौर्णिमेच्या दिवशी. पौर्णिमा उपास कमीत कमी आपण केलेच पाहिजे. जसं प्रदोष करतो तसं पौर्णिमा करायला पाहिजे. आणि ही पौर्णिमा आली, वास्तविक बऱ्याच ठिकाणी पौर्णिमेचा भंडारा असतो. आणि आजचा हा दिवस वास्तविक आम्ही खाली ठेवला होता एवढ्या दिवसातून. जसं आलो परिक्रमातून लहाचा आपल्याला थोडंसं आवरू, नंतर आपल्याला जालन्याकडे जायचं आहे, तिथं प्राणप्रतिष्ठा आहे 5-6 दिवस. आणि त्यानंतर एक कथा करून मग आपल्याला 17 मे पासून तर 24 मेपर्यंत भव्यदिव्य अनुष्ठान भाऊसाहेब नगरी निफाड कारखान्यावरती होणार आहे. म्हणून म्हटलं आज आराम करू, पण हे भूतं तिथं हजर झाले. बरं ते त्यांना वाटलं इथली पाणी कोणते कुठले गाव, त्यांना वाटलं पान आहे, पण ते निघाली पानवी गाव. ते गंगापूर तालुका वैजापूर तालुक्यात शोधत 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 ते आले. प्रवचन आटपत आलो होतं, भंडारा बसायचं का म्हणे. भंडरे आले तिथं, म्हणे का म्हणलं काय रे बाबा कसं काय धावपळ करीत. म्हणजे तुम्हाला माहीत नाही का आपलं पौर्णिमा. म्हणलं बाबा गेला आडवा पाडला आता काय. आणि आजचाच दिवस खाली होता फक्त एवढा दिवस, आज आराम भेटेल. खूप आनंद झाला होता. आणि म्हणजे आज बघा काल तर एवढे धावपळ केली, 4-5 जिल्हे फिरून आलो. आणि मग आता थोडंसं शेवटी 12-13 घंटे पाय असे टांगून ठेवल्यामुळं ते चाललेले पाय आता दुखायला लागले. आता आमची बाळूभाऊ परिक्रमा करून आले वाटतं ना. बाळूभाऊ किती दिवसात केली? वा वा, लय धन्यवाद. टाळ्याच्या गजरात स्वागत करू. किती जण होते तुमचं संग? 3 जण. अरे वा, तिघांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. कारण परिक्रमा केलेल्या लोकांनाच माहीत राहतो अनुभव काय असतो तो. परिक्रमा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बाबा हो. सर्वस्वाचा त्याग करून फक्त माईचं स्मरण करावं लागतं आणि कठीण नसतं. परंतु माईची कृपा असली का लगेच परिक्रमा पूर्ण होते. डोळ्याने अंध असताना सुद्धा परिक्रमा करणं म्हणजे हे डोळ्याची फार मोठी माईची कृपा आणि जनार्दन स्वामीची कृपा असल्याशिवाय होऊ शकत नाही. लक्षात राहू दे. हे बघा, हे कर्माचं फळ म्हणतात ना. कर्म तैसे फळ, कर्म तैसे फळ, कर्म तैसे फळ, कर्म तैसे फळ. भोगावे केवळ लागतसे, भोगावे केवळ लागतसे, भोगावे केवळ लागतसे, भोगावे केवळ लागतसे. जैसे जैसे कर्म करिता, जैसे जैसे कर्म करिता, जैसे जैसे न कर्म करिता, जैसे जैसे कर्म करिता, तैसे तैसेच फल देता, तैसे तैसेच फल देता, तैसे तैसेच फळ देता, तैसे तैसेच फळ देता. जया जैसी भावना, जया जैसी भावना, जया जैसी भावना, जया जैसी भावना. जया तैसी पूर्वी नारायणा,
तया तैसे पूर्वी पंचानना तया तैसी पूर्वी नारायणा तया तैसी पूर्वी पंचानना कर्म कर्तमश भोक्तम जैसे करेगा पैसा भरेगा म्हणून कर्म खूप महत्त्वाचं आहे. एक छोटीसा जास्त वेळ नाही घेत आम्ही लेट आलो नाशिकवरून येताना थोडंसं थांबावं लागलं आणि म्हणून फार गोड ही अशी घडलेली घटना आहे. एक आता आमच्याकडं गोसावी बाबा आहे ते म्हणे जोपर्यंत आश्रमाचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी आता फलाहारच करणार. कुठे ते गेले पाहिलं ना वरून म्हणे 11,000 रुपये घ्यावं पण ते काम का बरं बंद केलं म्हणे. अशी जर प्रत्येकाला तळमळ लागली तर आश्रम कसा दिसेल बरं. प्रत्येकाच्या मनात अशी जिज्ञासा निर्माण झाली. आता मुलांनी भरभरून दगडं टाकले आम्हाला माहीत नाही अजून एवढी बाकी भरायची बाकी राहिली. हे पुढच्या पौर्णिमेपर्यंत चालच पाहिजे काही करून कारण आपल्याला तिथं लेवल करायची आहे. एवढं शेड ह्या बाजूने टाकायचं आहे. भव्य दिव्य आपल्याला त्याला स्वरूप प्राप्त करायचं आहे. थोडंसं होईल मग आपल्याला मोठे मोठे अनुष्ठान होतील मोठे कार्यक्रम या ठिकाणी होतील. जसं भाऊसाहेब नगरीला कार्यक्रम होतील तसे आपल्या इथं पण आपल्याला त्याच पद्धतीने कार्यक्रम करायचे. त्याच्यासाठी आपल्याला तयारीला लागावं लागेल. आता ह्या बाजूने थोडंसं सेट झालं परत ह्या बाजूने पूर्ण भरून घ्यावं लागेल. खूप खूप कामं आपल्या बाकी आहे. परंतु बघा लई छान आहे. ब्राह्मण होता आणि त्याच्याकडे केवट नावाचा एक सुंदर असा मुलगा होता कामाला. आता केवट म्हणजे नौका चालवणार होता. एक छोटा मुलगा होता आणि काही दिवसांनी त्याला मरण आलं. तरुण वयात मरण आलं. मरण आल्यानंतर तो ब्राह्मणाकडे कामाला होता. त्या ठिकाणी ब्राह्मण एकदा असा दरवाजा लावून बसला. दरवाजा लावून बसला थंडीची दिवस होते थोडंसं आणि तो मुलगा 3 वर्ष झाले ते मरून पण त्या ब्राह्मणासमोर येऊन उभा राहिला. घडलेली कथा. ब्राह्मणाला काटा आला अंगाला की अरे आपण तर दरवाजा आतून लावलेले घेऊ बघ. आणि 3 वर्ष झाले हे कसं झालं असेल म्हणजे आता आलं तर आपल्या पुढं प्रगट झालं थोडा अंगाला काटा आला त्याच्या. मग तो मुलगा बोलला ब्राह्मण देवता तुम्ही घाबरायचं काही काम नाही माझी बढती झाली म्हणे. कोणती बढती झाली म्हणे मी यमराजाचं दूत बनलो म्हणे. म्हणून तुमच्या पुढं आज प्रगट झालो की चला तुम्हाला भेटायला जाऊ. पण मला आज तुमच्याच गावामध्ये एक दुकानदार आहे म्हणे आणि त्याचा मृत्यू 5 ते 10 मिनिटात मला त्याला घेऊन जायचं आहे म्हणे. आता तो ब्राह्मण देवता म्हणे बाबा मी 5-10 मिनिटापूर्वीच तो दुकानदार माझ्यापासून गेला. त्याच्या मुलाचं लग्न आहे तो मस्तपैकी मुहूर्त काढून गेला लग्नाचं. ते मुहूर्त बिर्त काही नाही म्हणे मला वरून ऑर्डर आली यमराजाची मी त्याला घेऊन जाणार. बघा कसं असतं म्हणे. मग आता हे कसे जातात म्हणे काही नाही आम्ही कोणतंही निमित्त करतो मरणाच्या बाबतीत. आता त्याचं फार पोट दुखणार म्हणे आणि पोट दुखायला लागलं का तो आडवा तिडवा पडणार 5 मिनिटात मी उचलून घेऊन जाणार त्याला. म्हणजे कोणाचं पोटाचं दुखणं कोणाचं काय देव निमित्त करतो. त्याला उचलून घेऊन घेतले. रडणं गागण्याचा ब्राह्मण देवताचा विश्वास बसला. म्हणे बघ असं करा जाय मधून मधून मला भेटायला येत जाय सांगत जाय मला काही. अहो तो म्हणजे दर 15 दिवसात 8 दिवसात यायचा. म्हणे अरे ते तू कुठं राहतो म्हणे मला काय नाही हे जे सगळं नरक वगैरे असतं त्याचे मी बघून घेतो कोणाला काय शिक्षा द्यायची कोणाला काय शिक्षा द्यायची. म्हणे मग असं कर मला आहे ना म्हणे ते नरक आणि स्वर्ग पाहायचं आहे म्हणे कसं आहे ते. काय म्हणलं तो ब्राह्मण म्हटलं. ते म्हणे मी माझ्या यमराजाला मी विचारील कसं आहे ते बघू आपण. यमराजाची ती सेवा म्हणे का रे ही ड्युटी तुला कशी मिळाली म्हणे ज्या वेळेस जन्माला आम्ही मनुष्य रूपात येतो आणि मनुष्य रूपात जन्माला आलो की देव म्हणतो आता हा देव करील पण आम्ही आयुष्यभर देव करीत नाही आणि न केल्यामुळं मग आम्ही नरकाला जातो. नरकामध्ये आम्हाला इतकं पिळवलं जातं असं परत देवाला वाटतं आता दया करतो देव परत मनुष्याच्या रूपात टाकतो. परत आम्ही काय करतो आम्ही विचार करत नाही परत आम्ही तसंच वागल्यामुळं परत आम्हाला देव काय करतो असं 84 लक्ष येऊन फिरवतो आणि फिरवला
100 वेळेस मी असं नरकाला गेलो म्हणे, म्हणून माझी बढती झाली, मी यमाचं दूध झालो. लक्षात घ्या. तो सांगू लागला, अरे मग आता म्हणे मी लई प्रामाणिकपणानं काम करतो, म्हणून मला यमराज म्हणला म्हणे तू फार प्रामाणिकपणानं काम करतो, ही घडलेली कथा, यात खोटं नाही. आणि मग मी विचारलं त्याला की मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय? म्हणे काही नाही, माझे ब्राह्मण देवता आहे, मी त्यांच्याकडे कामाला होतो, त्यांची इच्छा आहे नरक आणि स्वर्ग पाहायची. आता ही तर अवघड म्हणे, पण आता तुझी इच्छाच तर घेऊन ये म्हणे. मग खाटेसं उचलून आणलं त्याला वरती. आणल्यानंतर पहिल्यांदा नरक पाहायचं ठरवलं. नरकामध्ये फिरायला लागलं. तर आता ते नरक पाहिल्यानंतर अरे राम 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 राम, असं तापलेल्या कडा आहे त्याच्यामध्ये टाकताय. पुरी कशी तळतात तसे तळायचे, जसं कर्म असेल तसं. कर्माचा लेखा देह करी जय जय कागी, देह करी जय जय कागी, आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे शिव. नंतर पुढे गेला, अशी भूमी तापेल होती, अशी गरम गरम भूमी, एकदम लाल लाल चटक त्याच्यावर लोळवीत होते काही. त्याच्यानंतर पुढे गेला, अक्षरशः एवढं पाहत पाहत गेला. आणि पाहत गेल्यानंतर ते याला इतकी भीती वाटली, अरे काय भयानक आहे म्हणे, कुठं तळवत आहे, कुठं लोळवत आहे, कुठं असे बारीक बारीक तुकडे करताय, परत ते तुकडे असं याच्या पुढं टाकून देत आहे. एवढा त्रास, त्याच्या डोळ्याला पाणी यायला लागलं भयानक. नंतर म्हणे ब्राह्मण देवता तुम्हाला बी थोडीशी इकडे यावं लागणार आहे, इथली हवा खावं लागणार आहे. म्हणे काय कारण आहे बाबा, मी तर आयुष्यात कधी पाप केलं नाही, मी कधीच वाईट बोललो नाही, अखंड नामस्मरण केलं, काही नाही. म्हणे तुमच्या गावामध्ये एक चंभर बाबा आहे, चंभर बाबाला चप्पल शिवायला गेले आणि सांगितले, चंभर बाबाने सांगितलं 2 आणे दे. तुम्ही म्हणजे सांगितलं का अहो तू माझा भक्त आहे, काय 2 आणे घेऊन बसला, जाऊ दे, आणि ते 2 आणे फेडायसाठी तुला इथे यायचं आहे. लक्षात घ्या, सुटत नाही काय. त्याने सांगितलं तर अरे ही हवा खाऊनच मी जाम झालो आणि इथं यायचं नाही. म्हणे हे चुकणार नाही, म्हणे कधी चुकत नाही कोणाला. ब्रह्माचा लेखानं चुके ब्रह्मदेवाला चुकत नाही, तर तुमच्या सारख्याला काय चुकणार आहे. कर्माचा लेखा, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका, कर्माचा लेखा. चुकतच नाही. म्हणून आपण फार पुण्यवान आहात. पौर्णिमेला इथे येतो, त्या ठिकाणी यमराजाला विचारलं त्याने की देवा म्हणे याच्यातून सुटका कस का होईल. म्हणे जो दररोज भस्म लावेल किंवा बुक्का लावेल, बरं का, जो दररोज भस्म लावेल, गळ्यामध्ये रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ घालेल आणि मुखात नाम घेईल, तो नरकाला जाणार नाही. कोण म्हणे? यमराज. सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. कर हरि भक्ती परलोकी येईल कामा, कर हरि भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमा पासोनिया, सोडविल यमा पासोनिया. बघा, सोमनाथ महाराजांनी बरोबर प्रमाण दिलं बा. धन्यवाद. हां, वेळेवर बरोबर आहे. किती गोड प्रमाण दिलं, असं मस्त वाटतं. आणि म्हणून बाबांनो 3 गोष्टी कायम कपाळ असं मोकळं ठेवायचंच नाही, भांडारा लावूनच घ्यायचं. जय जनार्दन भस्म तिथं राहतं बा. आहे ना, दररोज कधी चुकतं का? माऊलीला येत होते पहिले, आता सरपंच व्हायचं म्हणून लावलं.
आता काय लावतील, आता लोकात बसायचं आहे ना, लावलं पाहिजे दररोज कपाळाला. का समाधान भस्म प्रत्येकाच्या डोक्याला पाहिजे. हां, पुसून जातं ते. बर नाही, आई आहे ना, आजीबाई म्हणजे काय, काही वारी इच्छी सगळ्याची. म्हणून तुम्हाला सांगतो बाबांनो, भाग्यवान आहे. काय लावायचं दररोज? भस्म लावायचं, दररोज लावा. महिला जरी असलं तरी सकाळी थोडंसं होईना निमित्ताला भस्म लावणं चांगलं. गळ्यात माळ आहे सगळ्याच्या, कोणाकोणाच्या गळ्यात माळी वर बोट करा. अरे वा, धन्यवाद सगळ्यांचे. वा वा वा. म्हणूनच महाराज पौर्णिमेला इकडं पळत आहे काय माहिती. खरंच माळ घाला. कमीत कमी एक रुद्राक्ष चालतो असं नाही का महिलाला चालत नाही, सगळ्यांच्या गळ्यात रुद्राक्ष चालतो. म्हणून या गोष्टी बारकाईने ऐका. ही घडलेली कथा आहे, ब्राह्मणानं पाहिलं एवढं भयानक. मग त्याने सांगितलं तो माणूस कुठे आहे म्हणजे, तो पण येणार का ते असं करायचं म्हणे. त्याच्याकडून काय आलं होतं म्हणे, काय नाही, माझ्या चपलीला फक्त एवढं लावलेलं होतं, त्याचे 2 आणे झाले होते. त्या ब्राह्मणानं सांगितलं मग याला काय करावं लागेल, पण त्याची फेड करावं लागेल. अरे म्हणे मग येताना मी काय 2 आणे आणले. त्यांनी पाठीमध्ये असं थोडंसं कातडं काढलं आणि त्याच्या पुढं दिलं ब्राह्मणाने, वो हे घे. त्यावेळेस ते ब्राह्मणानं सांगितलं फेटले तुझे 2 आणे. म्हणजे तिथून त्याने सुटका करून घेतली. म्हणजे सुटत नाही, कोणालाच सुटत नाही, एक आणासुद्धा नाही. ब्राह्मण एक दृष्टांत सांगायचा. एक ब्राह्मणाचं सत्यनारायण होता आणि पाटील गेला. पाटलाने सांगितलं ब्राह्मण द्यावा प्रसाद, तीर्थप्रसाद घेतला, ते मस्त घेतलं आणि ब्राह्मणाच्याच सांगितलं दे 1 रुपया 1 आणा दे. त्याचंच घेतलं आणि त्यालाच टाकलं, देतो म्हणे. अहो ते नाही लक्षात राहिलं त्याच्या. ते पुढच्या जन्मात ते पटकन गेल्यानंतर त्या ब्राह्मणाची तिथं बैल होऊन आलं. इतकं काम करायचं. बाबाजी म्हणायचे हो, बाबाजीकडं पण 2 पाटील होते. बाबाजी म्हणायचे पाटील मागच्या जन्माची, ही आता सेवा करायला आलेली, प्रामाणिकपणाने सेवा करायला म्हणायची. तसं तो ब्राह्मणाची तो बैल झाला. ब्राह्मणाने खूप काम करून घेतलं. शेवटी ब्राह्मणाला वाटलं हा फार प्रामाणिक बैल आहे. गेल्यानंतर त्याचे 2 शिंग असे तिथं लावले मिरच्याच्या काळ्यात. एक दिवस ब्राह्मणाला रात्रीच्या वेळेस सांगितलं, ब्राह्मण देवता 1 रुपया संपला की नाही अजून. म्हणे काय झालं, जोपर्यंत तू हे शिंग पुरीत नाही खाली तोपर्यंत तुझं मिरच्याचं खळं मला 2 आण्यासाठी 1 आण्यासाठी कायम राखावं लागणार आहे. ब्राह्मणाने सांगितलं अगोदरच सांगायचं ना. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती. केले कर्म झाले तेची भोगाले. जरी आज वेळ होता असेल तर पण बघा, म्हणजे आपल्याला जीवनाचं मर्म कळेल, आपल्याला हे किती तोलामोलाचं जीवन दिलेलं आहे याची तुम्हाला जाणीव होईल. म्हणजे कधी पाऊल टाकताना फार विचार करशाल तुम्ही. याच्यामुळे तळमळीने सांगतोय. मग आले ती स्वर्गलोकात फार मजा आली पाहिजे, लय आनंद पाहिला. पण एक विमानात म्हणजे पुण्य संतांनी एक जण विमानात बसून निघालेलं होतं. पण काही असं कोणी वाऱ्या घालत होते. पण एक जण होता तो ते काय करायचा, गंधर्व मूर्छित पडायचा, परत उठून बसच. परत त्याला विचारलं का रे भाऊ. म्हणे काही नाही, माझ्या 7व्या पिढीमध्ये एकदम एक असा दुर्जन जन्माला येणार आहे आणि त्यामुळं मला त्याची भीती वाटते. कारण त्याचा विचार मी करतो. म्हणजे काय गरज नव्हती त्याला विचार करायचं. म्हणून आपण ज्या वेळेस कोणाचा विचार करतो, असं एखाद्या दुष्ट दुर्जनाचं नुसतं नाम जरी घेतलं तरी त्याचा पापात वाटेदार आपल्याला व्हावं लागतं. म्हणून तो मूर्छित पडायचा. मग त्याने विचार केला, अरे स्वर्गलोकात सुद्धा सुख नाही. म्हणजे जर पुण्य संपलं स्वर्गलोकातून लोटून देते ते.
आणि क्षीणे पुण्य मृत्यूलोके विश्रांती. ज्यावेळेस पुण्य क्षीण होतं तर मृत्यूलोकात यावं लागतं. मग त्याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं भाऊ मला मृत्यूलोकातच पाठवा, इथं तरी मला भजन. मग त्यांनी सांगितलं लोकाला अरे मी स्वर्ग पाहून आलो. लोक म्हणे पागल झाला, याला ॲडमिट करा म्हणे पहिले. म्हणजे लोकाला कळानाच. पण ज्यावेळेस त्यालाही वाटलं आपण झोपेतून उठलं का स्वप्न पाहिलं, पण इथले पाठीचं दान कातडं दिलेलं होतं त्याच्यातून रक्त पडत होतं. मग त्याने विचार केला हे लोकांना सांगण्यात अर्थ नाही, आपली आपण करा सोडवं. आता आपण याच्यापेक्षा एकांतात जाणं, भजन पूजन करणं, या गोष्टीत आता न पडणं चांगलं आहे. म्हणून घरदार सोडलं, जंगलात गेला आणि आपल्या भजनामध्ये लागला. कपाळाला गंध, त्याला माहिती होतं, आपलं टिळा लावला, मस्त गळ्यात माळ घातली, अखंड भजन करीत बसला. लोकांची झंझटच सोडून दिली. त्याला माहिती यांच्यात राहून काही उपयोग. म्हणून जीवनामध्ये कमीत कमी एकांतात येऊन अशा महाप्रसादाच्या ठिकाणी किंवा महापर्वणीच्या अशा या पवित्र आजचा जो काळ आहे त्याला पौर्णिमा म्हणते, अशा पौर्णिमेच्या ठिकाणी येऊन बसायचं, जेणेकरून 1 तास आपल्याला कानात या गोष्टी जातील. आपल्या जीवनाचा तर उद्धार होईल, पण आपल्या परंपरेचा उद्धार होईल, आपल्या पूर्ण पिढीचा उद्धार होऊन जाईल. एवढी मोठी शक्ती या सत्संगात आहे. साधू संत सांगून गेले बोध त्यांचा घेई. साधू संत सांगून गेले बोध त्यांचा घेई. सावधान होई वेड्या सावधान होई. सावधान होई वेड्या सावधान होई. आज महाराज म्हणतात चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. हनुमंतरायाचा जन्म म्हणजे दत्त जन्म, हनुमंतरायाचा जन्म, गुरुपौर्णिमा, महावीर जो जन्म आहे तो सुद्धा पौर्णिमा. सगळे जेवढे विचार जर केले ना पौर्णिमेचे दिवस येतात. जेवढे सिद्ध पुरुष कधी कधी म्हणजे पौर्णिमेसारखं लय मोठं महत्त्व दिलेलं आहे. आमचे पौर्णिमेची पूर्णपणे पर्वणी आपल्या या पवित्र आश्रमात चिचुंडीच्या वाट्याला आली, याच्यापेक्षा काय पाहिजे. म्हणून काही झालं तरी चालेल, पण पौर्णिमेच्या दिवशी इथं येऊन बसायचं. काही आपण आपल्या भाकरी 5-5, 10-10 भाकरी टाकायच्या घरी. आता आम्ही याला गेलो होतो सोनगीर आणि त्या ठिकाणी गोपी गोपी आश्रम माहिती आहे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. पहिल्या दिवशी कथा सुरू झाली, काहीच नाही, फक्त 15-20 हजार लोक पहिल्या दिवशी आले. पण दुसऱ्या दिवशी पाहिले 30-35 हजार लोक आले. हे सगळं पॅक झालं. म्हणलं यांचं भांडारा कसं काय. म्हणे बाबाजी या सगळ्या महिला घरी जातात एवढ्याच्या एवढ्या, कधी कधी इथून पीठ घेऊन जातात, कधी त्यांच्या घरचं पीठ पोळ्या करून आणतात. आम्ही इथं फक्त वरण बनवतो फोडणीचं छानपैकी, आणि थोडंसं वरण बनवलं की सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पंगत चालायची. कधी एवढ्या पोळ्या यायच्या, किती 10 ते 20 ट्रॅक्टर पोळ्या दररोज राहायच्या. आपण आणू शकत नाही का. आपली पंगत कशी बंद पडू द्यायची. म्हणून निघतानीच 2 आपल्या आणि 2 दुसऱ्याच्या नावाच्या 5 पोळ्या किंवा 5 बाजरीच्या भाकरी मस्त इथं आमटी बनायची. पण पौर्णिमेचा पंक्तीचा प्रसाद बंद पडू द्यायचा हा लक्षात राहू. कधीच नाही. पौर्णिमा आली विचारून पाहायचं मंडळाला की आज कोणाची पंगत आहे. नसेल ना आम्ही महिला तयार आहे. आणि लगेच सगळ्यांनी काय करायचं, आपल्या आपल्या भाकरी आपल्या जोडीत घ्यायच्या, आपल्या पिशवीत सरळ आपल्या इकडं 7-7:30 इथे येऊन बसायचं. आणि इथं फक्त काय करायचं, वरण करायचं. काय करायचं, पण पंगत सोडायची. कारण साधूची संगत आणि पंगत सोडायचीच नाही कधी. कारण हा प्रसाद एवढा महत्त्वाचा आहे. याने माणसाचं मन शुद्ध होतं, याने तन शुद्ध होतं, याने सर्वस्व शुद्ध होतं. म्हणून तुम्हाला विनंती आहे की आता भाऊसाहेब नगरीचा सुद्धा प्रदेश खूप मोठा झाला. आता लय लोक यायला लागले. वायगावचाही प्रदेश जवळजवळ 5-10 हजार लोक यायला लागले. तसं आपला चिचुंडीचा सुद्धा पौर्णिमेचा दिवस हा सर्वात मोठा ठरला गेला पाहिजे. त्या दिवशी अशी भरा यात्रा जमा झाली पाहिजे. लांबून लोक आले पाहिजे. अरे चला
पौर्णिमेचा फार महत्त्वाचा प्रसाद असतो आणि त्या ठिकाणी सत्संग होतो. म्हणजे आता इथंसुद्धा गाड्या लावायला जागा राहिली नाही पाहिजे असं आपण सगळ्याला आमंत्रण द्यायचं. हा मोठा उत्सव आपण करायचा, कारण पौर्णिमेचा प्रसाद मिळतो आहे. त्या दिवशी थोडंसं सत्संग होतो आहे. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा तसा. म्हणून बाबांनो, ही फार पुण्य आपलं ज्यावेळेस उदयाला येतो त्यावेळेस आपण रामेश्वराच्या आणि सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सान्निध्यात येऊन बसतो, नाही तर येऊच शकत नाही. लक्षात ठेवा, त्यांच्या बोलवण्याशिवाय आपण येत नाही. ते बोलवतात आपल्याला, चला हा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून त्यांच्या एक कृपा आशीर्वादाची एक दृष्टी आपल्यावर पडते. आपल्याला किती आनंद होतो. तुझ्या दर्शनाची लागलीत आशा, परिदावी गोड रूप ऋषिकेशा. तुझ्या नामाचा महिमा बेशा, गाईन मी कीर्ती जनार्दना. तुझ माझा. आता आपण बरेचसे एक जणांनी असं सांगितलं की पहिल्यांदा म्हणे भाऊ काय काय दिलं आपल्याला ते मुरुम ना, दगडं म्हणे भाऊ थांब आपण थोडे घे, हळूच म्हणे अजून घे, त्याच्यानंतर जेवढे पाहिजे तेवढे घेऊन जाय. काय नाव त्यांचं? नवनाथ भाऊ ना. हां, ट्रॅक्टर कोणाकोणाचे होते? पोपट भाऊचं होतं. अजून हां हा का गोपीनाथ नानांचा होता. अजून सगळ्यांचे शुक्लेश्वरांचा, सगळ्यांचं टाळ्याचं गजरात स्वागत करू. असंच खरंच ते एकदा सगळ्या गावातले ट्रॅक्टर जमा करा. हां, प्रवीण दादा पण होते. वा हां, वा वा, जय जनार्दन. वा वा, चांगलं. JCP आणलं होतं. परत एकदा, अजून एकदा. हा वा, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. असं बाबाजीला श्रमदान आवडायचं. असं जर श्रमदान, कारण आपण इथून किती दूर दूर जायचं श्रमदानाला. आता आपल्याच गावात श्रमदान आहे, आपल्याच गावात आश्रम आहे, म्हणून असं मस्त वाटलं पाहिजे. इथं असं भरभराटी वाटली पाहिजे आपल्याला. सगळ्यात काही दिवसांनी पण अजून 2-5 वर्षात एकदम महिमा वाढून जाईल इथला. आपल्याला खूप अगदी आनंद प्राप्त होईल. म्हणून सगळ्यांनी सहकार्य करायचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या गोपीगावात 24 तास महिला श्रमदान करायचं. यज्ञाचं 23 विटा वाहिल्या. एवढं श्रमदान करायचं. त्या जसं तुम्ही इथून कारखान्यावर येत्या श्रमदानाला, तसं इथं पण श्रमदान. दगड वाटायचे, गोटे उचलायचे, थोडंसं लेवल करायची. एक दिवस आपण शेतीत काम करतो ना, मग बाबाजीचं काम नाही करायचं का? करणार आहे ना तुम्ही. एक दिवस श्रमदानासाठी द्यायचा. पौर्णिमेच्या दिवशी लवकर यायचं, 1-2 तास. कोणी आश्रम झाडायचं, कोणी गवत काढायचं, कोणी काय करायचं. आणि श्रमदान बाबाजीला आवडायचं म्हणून करायचं. ज्याने केले श्रमदान त्यासी घडे चारी धाम, ज्याने केले श्रमदान आलेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आपल्याला परत 1 महिना बाकी आहे. महिन्याच्या आत इथं सगळी लेवल होऊन आपल्याला परत मटेरियल आणून, आपलं मटेरियल बरंचसं पडलेलं आहे, खराब होऊन चाललं, त्याचं शेड उभा करायचं आहे. आणि म्हणून लवकरात लवकर आपल्याला ह्या म्हणजे जी गुरुपौर्णिमा येईल त्यामध्ये सगळ्या भव्यदिव्य आपल्याला अनुष्ठान या ठिकाणी करायचं आहे. आपलं जसं प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होतो तसं या ठिकाणी जर आपल्या खोल्या वगैरे झाल्या तर आम्हीही 2-2, 4-4 दिवस आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने राहता येईल. आम्ही जालन्यावरून निघतो, मध्ये कुठंच थांबत नाही, डायरेक्ट कुठं जातो. आश्रम झाला तर चिचुंडीला मुक्काम करू शकतो, पण तुम्ही करायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शिवगिरी बाबानेच कार्यक्रम झाला का. आता याला कार्यक्रम झाला कुठं, 2-4 प्रवचन झाली आणि कथा झाल्या. बाबा म्हणे काय, बाबाजी इकडे महाराज इकडे, कुठं जालन्याला गेलो. म्हणे काय, अहो या खोल्या बांधायच्या. मग त्यांना माहिती महाराजांची जेवढा दक्षिण झाली ती बरोबर काढून देतील. म्हणलं हो, झोळीत जेवढी तेवढी झटकली, 1-2 कथा झाल्या, हे घेऊन टाका. आता तिथं 3 खोल्या बांधून राहिल्या. तुम्हाला नको लागू दे बरं सवय तशी. नाही तर काय सुरुवातीला घेतलेच बरोबर, इकडे सोडलंच नाही. जोडी इथं मी खाली करेली. कारखान्यावर गेलो आम्ही. आता 1-2 कथा झालेल्या त्या
कसं काय ना कोणी बरेच पळवलं 2-2, 4-4 कार्यक्रम केले. अचानक तिथला तो ठेकेदार आला. बाबा अजून मंदिराची पॉलिश राहिली. म्हणलं किती लागतील? म्हणे 2 लाख रुपये लागतील. म्हणलं जोडी जेवढे आहे तेवढे घे भाऊ. आज किती दिले बाबा? 30 आणि ते 20, 50,000 घे. 1.5 लाख रुपये अजून 2-4 काता करतो देऊन टाकीतो म्हणलं. अरे बरं शिवगिरी बाबाची जोडी कोणी खाली करून घेतो. ही जोडीच खाली झाली इथं त्या शेडला. आता बाकीची तुम्ही पाहायचं आहे. नाहीतर प्रत्येक आश्रमात झोळी खाली केल्यावर फकीर फिरतच राहतो. गरा पाय सुजून गेले फार 1.5 महिन्यात कामाला. बरं आम्हाला असं कसं आहे वर्गाने मागणं पहिल्यापासून सवयचं नाही. मग कष्ट स्वतःच करायचे. दररोज प्रवचनं करायचे. जेवढे जमा होईल तेवढे कुठंतरी एका आश्रमाला देऊन टाकायचे. वायगाव पूर्ण झालं. आपलं जवळजवळ राजनीचं पण आता पूर्णत्वाकडं चाललं. आपलं चिचुंडीच बाकी राहिलं. चिचुंडी आश्रम खूप छान झालं पाहिजे. हे सर्वांनी दक्षता घ्या. ज्यावेळेस आम्ही वर्गणीला येऊ त्यावेळेस आपल्याला इथं फडची विडची सगळी व्यवस्था, नळ व्यवस्था, टाकी व्यवस्था करायची आहे. आपण सर्वांनी लक्ष द्यावं एवढीच विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय नारायण नारायण. ओम सत्यनारायण नारायण. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी सिंदुराची. कंठे रगे माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते. जय देव रत्ना खचिता फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाचे ओटे कुंकुम केशरा. हिरे जडिता मुकुट शोभतो वरा. रुंधुन ते रोपोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना. दास रामाचा वटवाई सजना. संकटी बाबा वेणीवाणी रक्षा वे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरते. जय देव लवलवती विक्राळ ब्रह्मंडी माळा. विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी भाळा. इथून या कणकण वाही जुळजुळा. जय देव जय शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू आवारती ओवाळू तुझं गरबुरा गौरा. जय देव कर्पूर गौरा ओळाणे मी शाळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण शीतकंठ निळा. ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती ओवाळू आरती ओवाळू तुझं गरबुरा गौरा. जय देव देवी दैते सागर मंथन पै केले. त्या माझे अवतीत हरवले. तू आसुरपणे प्राशन केले. नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा व स्वामी शंकरा. आरती ओवाळू आरती ओवाळू तुझं गरबुरा गौरा. जय देव व्याघ्रंबर फणीवर सुंदर वदनारी. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. रघुकुल अंतरी. जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू आरती ओवाळू तुझं गरबुरा गौरा. जय देव सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती. प्रेमे करोनी आरती. फाळ साजननी ती देवी. प्रसवले पुत्र दगे गावी. जनार्दन नाम तया ठेवी. त्यागी संसार अज्ञ अंधार कराया. दूर प्रगटली तेजाची ज्योती. प्रेमे करोनी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती. प्रेमे करोनी आरती. ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी. जय स्वयंचारी राम. शिवाचे खरे भक्त परम. उभे जे जडे तनो जे होय पदलुडी परी. ना चिंता भयची ती. प्रेमे करोनी आरती.
सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती कारुणी वसतिगृह शाळा भक्तीचा फुलविता तमाळा हृदय शंकर शिव भोळा ध्यान रस दे उपदेश नाम शिव घोषांतरी बनली जागृती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती बांधिले शिवालय कितिक भक्तीचे घडवितीचे प्रतीक तयांच्या हृदयी मी भूक मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरणी राम तयाचे करी प्रभू पडते प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे धूपदीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती मुखी नाम नैनी ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने गेली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी शिवाची मूर्ती ध्यान कळे ज्ञान कळे ज्ञान कळे काही देवान कळे काही शब्द रूपी गुंफून माला वाहतो पायी धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नजडित सिंहासनी जनार्दन मूर्ती लोडांगण बंदिल चरण डोळ्याने पाविन रूप तुझे प्रेमे लिंगण आनंद भोजन भावे वाळून म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या देविन त्वमेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रिया भावदात्मना वा प्रकृती स्वभाव करोनियंतं सकल परस्मै नारायण्यासे समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदर वसुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे ओम यज्ञ देवस्तानि ह्रमाणि